नमस्कार मित्रांनो, आपल्या लिटिल बेबी राघव चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज राघव काय गोड मस्ती करतोय ते शेवटपर्यंत नक्की पहा. हा छोटा चॅम्पियन आज नवीन काय तरी करतोय ते पाहून तुम्हालाही हसू येईल. राघव आणि भूमीला एकाच झोपाळ्यात बसवलं. दोघांनी एकत्र झोपाळ्यात खेळायला खूप मजा येते. दोघांनी गोड मस्ती, हसणं आणि खेळणं पाहून सगळ्यांचंच मन आनंदून जातं. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आणि राघव आणि भूमीची ही गोड जोडी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. आता भूमीच्या जेवणाची वेळ झाली आहे आणि आदूदादाने तिला प्रेमाने घास भरत होता. तिला भूक लागल्यामुळं तिला बाहेरच झोळी बांधली आणि मस्त आदूदादा तिला खाऊ घालत होता आणि ती पण मस्त एन्जॉय करत खेळत खात होती. त्यानंतर दोघांचीही छान झोप झाली. झोपेतून उठल्यानंतर दोघांनाही हॉलमध्ये सोडलं. मग काय दोघांची पुन्हा मस्ती सुरू झाली. खेळणं, हसणं, इकडून तिकडे धावपळ करत दोघांनीही खूप आनंदात खेळत होते. आता आमचा राघव नवीन नवीन गोष्टी शिकतोय. एकमेकांच्या हातातून वस्तू ओढणं, रांगणं आणि आता तर काय स्वतःच मनाने उभा राहायला लागलाय. त्यामुळे आता आमचं कामही जास्त वाढलंय. तो जिथे जाईल तिथे आम्हाला त्याच्या मागे मागे आम्हालाही धावावं लागतं. पण त्याची प्रत्येक नवीन गोष्ट पाहून आमचं मन मात्र आनंदाने भरून येतं. आज मी पहिल्यांदा आमच्या छोट्याशा राघवसाठी खास खिचडी भात बनवला होता. चला तुम्हालाही दाखवते मी त्याच्यासाठी ही मऊ, चविष्ट आणि पौष्टिक खिचडी कशी बनवली. त्याची पहिली सगळ्यात अगोदर मी थोडीशी मूग डाळ, थोडीशी मसूर डाळ आणि थोडेसे तांदूळ घेतले. हे सगळं धुवून स्वच्छ घेतले. त्यानंतर एक छोट्या कढईत थोडंसं तूप गरम केलं आणि त्यात जिऱ्याची पावडर घालून हलकीशी फोडणी दिली. फोडणी तयार झाल्यानंतर त्यात धुतलेले तांदूळ व दोन्ही डाळी घातल्या. मग थोडासा बारीक चिरलेला पालक घालून सगळं छान एकत्र केलं. शेवटी आवश्यक तेवढं पाणी घालून खिचडी मऊ आणि छान शिजवून घेतली. अशी तयार झाली आपल्या छोट्या वाघासाठी पौष्टिक आणि स्वादिष्ट खिचडी. तोपर्यंत राघवही उठला होता आणि तो मस्त त्याचं खेळत होता. तोपर्यंत मग मी कामं आवरली आणि त्यानंतर त्याला खाऊ घातलं. खाऊन झाल्यानंतर मी त्याला हॉलमध्ये खेळायला सोडलं. तो तिथे निवांत पडून खेळत होता. आता हळूहळू उभा राहण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून त्याच्या सुरक्षिततेसाठी मी त्याला हेल्मेट घातलं. पण गंमत म्हणजे राघवलाही ते हेल्मेट अजिबात आवडत नाही आणि त्यात भूमीचंही लक्ष त्याच्या हेल्मेटकडे गेलं आणि ती राघवचं हेल्मेट ओढायला लागली. तिला पण ते हेल्मेट घालून बघायचं असेल. ही दोघांची मस्ती चालूच राहते. लहानपणीचे हे छोटे छोटे क्षण कॅमेऱ्यात आयुष्यभरासाठी कैद होत असतात. आजच्या ब्लॉगमध्ये राघवच्या खाण्याचा सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद केला आहे. आईच्या हातून खाल्लेला प्रत्येक घास आणि त्याचे प्रत्येक हसू पाहून मन आनंदी होऊन जाते. अशा छोट्या छोट्या आठवणींसाठी आमच्या लिटिल राघव चॅनलला सबस्क्राईब करा. राघवची आणि भूमीची दिवसभरातली मस्ती आणि दिवसभरातल्या हाणेमारी, एकमेकांना बोच करणं, एकमेकांना खोडी करणं, ह्या सगळ्याच गोष्टी या कॅमेऱ्यात कैद होत आहेत. आत्ता ह्या आपल्यासाठी एक यूट्यूब चॅनल आहे पण त्यांच्यासाठी आयुष्यभराच्या आठवणी आहेत.